अवकाळी पावसानं परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली आहे। गौणगावसह परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय। अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील ज्वारी आणि हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकं आडवी पडलेली आहेत। काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे। संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। रब्बी हंगामामधील बहरलेली हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस, करडई ही सगळी पिकं आडवी झालीत। दरम्यान विदर्भात आणखी 3 दिवस हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय। मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक होता। लातूर जिल्ह्यामधील रेणापूर इथे गारा पडल्याची माहिती आहे। अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अवकाळी पावसानं द्राक्ष बागांसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। आंब्याचा मोहर सुद्धा गळून पडलेला आहे।